हाय एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो आजचा टॉपिक आहे मॅटर्निटी क्लोथ्स. सो बेसिकली मॅटर्निटी क्लोथ्स म्हणजे गरोदरपणात घालायचे कपडे. सो सध्या मी माझ्या 3rd ट्रायमिस्टरमध्ये आहे आणि मी एक गोष्ट नोटीस केली की बऱ्याच स्त्रियांना गरोदरपणात कशा प्रकारचे कपडे घ्यावेत किंवा कपडे घेताना कुठल्या गोष्टींची काळजी आपण घ्यावी, कुठले फॅक्टर्स आपण लक्षात घ्यावे. किंवा बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही खरेदी करता पण 2-3 महिन्यात ते कपडे आपल्याला परत बसत नाहीत किंवा असं वाटतं की अरे आता आपण घेतले पण हे 2-3 महिन्यात बसत नाहीत, पैसे वेस्ट गेले किंवा जरी घ्यायचं झालं तरी कसे घ्यावे, काय घ्यावे. सो अशा बऱ्याच गोष्टींना धरून आपल्या मनात एक शंका असते. सो ह्याच शंका सोडवण्यासाठी मी आज तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आली आहे ज्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा आपण गरोदरपणात कपडे घेतो त्याची खरेदी करताना आपण काय लक्षात घेतलं पाहिजे. सो सर्वप्रथम लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे आपण जे कपडे खरेदी करणार आहे ते कम्फर्टेबल असले पाहिजे. दुसरी गोष्ट लक्षात घ्यायची म्हणजे जे कापड किंवा जे फॅब्रिक आपण सिलेक्ट करतो ते आपल्याला सुटेबल असेल किंवा ज्या वातावरणात आपण ते कपडे घालतोय, उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे, हिवाळा असू दे, तर त्यामध्ये ते कपडा जे काही फॅब्रिक आपण सिलेक्ट करतोय ते त्या सीझनला सुटेबल असलं पाहिजे. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची म्हणजे जे कपडे आपण खरेदी करतोय ते आपल्या पोटावरती किंवा कुठेही आपल्याला ते आपल्याला असं वाटते की खूप घट्ट होत आहेत, रुतत आहेत, तर अशा प्रकारचे कपडे नसले पाहिजेत. ते कम्फर्टेबल असले पाहिजेत म्हणजे जे काही आपलं बेली स्ट्रेच होत असतं त्याला ते कम्फर्ट किंवा सूट झाले पाहिजे. तर त्या पद्धतीने आपण खरेदी करायची. आणि मी माझ्या गरोदरपणात जे काही कपडे खरेदी केले ते असे फॅक्टर्स लक्षात घेऊन घेतलेत की जे मला पूर्ण 9 महिने ते बसलेले आहेत आणि आत्ता मी माझ्या 9व्या महिन्यात आहे आणि तरीसुद्धा मला ते कपडे जसेच्या तसे व्यवस्थित बसतात. तर यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचे कपड्यांचं सिलेक्शन दाखवलं आहे की घरामध्ये तुम्ही कशा प्रकारचे कपडे घालू शकता किंवा जर काही कॅज्युअल आउटिंग आहे, एक डे ट्रिप आहे तर त्याला काय घालू शकता, तर खरेदीसाठी जाताना तुम्ही कुठल्या पद्धतीचे कपडे घालू शकता किंवा काही पार्टी असेल, बर्थडे पार्टी असेल तर कुठल्या पद्धतीची, किंवा जर काही इव्हेंट्स असतील, काही कार्यक्रम तुम्हाला अटेंड करायचे असतील तर त्यावेळी कशा पद्धतीचे कपडे. आणि हे जे कपडे आहेत ते त्या पद्धतीने आपण सिलेक्ट केले की पूर्ण 9 महिने माझा तरी पर्सनल अनुभव आहे, मी जी काही खरेदी केली ती मी आत्तासुद्धा वेअर करू शकते आणि मी तितकीच कम्फर्टेबल आहे. तो चला तर मग बघूया आपण माझी मॅटर्निटी शॉपिंग. अशा प्रकारे तुम्ही बर्थडेसाठी वगैरे लॉंग वन पीस घालू शकता. सो हे फॅब्रिक अत्यंत स्ट्रेचेबल आहे आणि खूपच कम्फर्टेबल आहे. सो लॉंग वन पीस हा एक चांगला ऑप्शन ठरेल. नेक्स्ट ऑप्शन म्हणजे तुम्ही स्कर्ट आणि टॉप घालू शकता. सो हा ऑप्शन तुम्ही डे ट्रिपसाठी किंवा बर्थडेज किंवा काही इव्हेंट्ससाठी घालू शकता. हा जो स्कर्ट आहे हा मॅटर्निटी स्कर्ट आहे जो तुमच्या ग्रोईंग बेलीला सपोर्ट करतो आणि कंप्लीट 9 महिने मी तरी हा यूज केलेला आहे आणि अजूनही तो तितकाच कम्फर्टेबल आहे. वन पीस हा अतिशय सुंदर ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बेबी बंप फ्लॉन्ट करू शकता आणि हे मला थ्रूआउट प्रेग्नन्सी अत्यंत कम्फर्टेबल आणि स्टायलिश वाटले. घरात घालण्यासाठी सर्वात बेस्ट ऑप्शन म्हणजे कफ्तान गाऊन, कारण की ह्याची साईज आपण या नॉटनी ॲडजस्ट करू शकतो. सो थ्रूआउट प्रेग्नन्सी आपले जे बॉडी चेंजेस होत असतात त्यानुसार आपण साईज ॲडजस्ट करून हे वेअर करू शकतो. घरात घालण्यासाठी मी कफ्तान गाऊनच प्रेफर केले कारण हे थ्रूआउट प्रेग्नन्सी कम्फर्टेबल आणि बसतात आणि यामध्ये प्रचंड व्हरायटी मिळते. सो कॉटनमध्ये, काश्मीरी वर्कमध्ये अशा वेगवेगळ्या पद्धतीचे कफ्तान गाऊन मी वापरते. बाहेर खरेदीसाठी जर जायचं असेल तर ओव्हरसाईज शर्ट आणि रिप पॅन्ट्स हा ऑप्शन तुम्ही प्रेफर करू शकता कारण मॅटर्निटी पॅन्ट्स ज्या आहेत त्या फार लिमिटेड काळापर्यंत त्याचा उपयोग होतो. पण ह्या ज्या रिप पॅन्ट्स आहेत ह्या मी लॉंग रन यूज केलेल्या आहेत प्रेग्नन्सीच्या आधी आणि ड्युरिंग प्रेग्नन्सीसुद्धा. आणि ह्या पॅन्टचा उपयोग तुम्ही प्रेग्नन्सी नंतर देखील करू शकता. सो परचेस हे नक्कीच वर्थ आहे आणि ओव्हरसाईज शर्टमध्ये देखील प्रचंड व्हरायटीज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही या पद्धतीचे फ्लेअर्ड शर्ट ड्रेसेससुद्धा परचेस करू शकता जे तुम्ही कुठेही वेअर करू शकता. अत्यंत कम्फर्टेबल आहेत आणि थ्रूआउट प्रेग्नन्सी तुम्ही हे वेअर करू शकता. मॅटर्निटी क्लोथ्समध्ये माझं पर्सनल फेवरेट हे बॉडीकॉन ड्रेसेस आहे. हे प्रचंड स्टायलिश दिसतात आणि बेबी बम छान फ्लॉन्ट होतं. कॅज्युअल आउटिंगसाठी आपण अशा प्रकारचे लॉंग वन पीससुद्धा वेअर करू शकतो. व्हरायटी ऑफ मॅक्सी ड्रेसेस इज अ मस्ट इन युअर वॉर्डरोब.
नेक्स्ट आपल्या कलेक्शनमध्ये आपण नक्कीच इन्क्लूड करू शकतो ते म्हणजे लॉंग ड्रेसेस, ज्याला आपण बेल्टच्या सहाय्याने फिटिंग्स आपल्या ॲडजस्ट करू शकतो, जे दिसताना अतिशय सुंदर दिसतात. सो या प्रकारे आपण मॅटर्निटी क्लोथ्सचं सिलेक्शन करू शकता. पर्सनल फेवरेट जर मी सजेस्ट करेल तर तुम्हाला सांगेल की तुम्ही ड्युरिंग प्रेग्नन्सी तुम्ही H&Mचं ममा कलेक्शन आणि ओव्हरऑलच H&Mचं कलेक्शन तुम्ही चेक करा. तुम्हाला थ्रूआउट प्रेग्नन्सी ते सुपर कम्फर्टेबल आणि व्हरायटी तुम्हाला खूप छान मिळेल. सो दॅट इज माय पर्सनल सजेशन. जर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, माझ्या चॅनलला स्वागतीस डायरीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा.